नाशिक शहरामध्ये सध्या रस्त्यांवर जे खड्डे पडले त्याच्यामुळे आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला। याच विरोधात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर बसून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केलं जात आहे। यासोबतच जे दुर्दैवाने या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे फोटो हातात घेऊन त्यांना या ठिकाणी शिवसैनिकांकडून श्रद्धांजली वाहिली जाते। काय नेमकी भावना आहे आणि काय नेमकं आंदोलन? खरं तर या नाशिककरांवर जे खड्डे पडलेले आहे, आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या पायऱ्यांवर बसून आम्ही आंदोलन करत आहोत। त्याचं कारण एकच आहे की येणारा कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याचे 35,000 कोटी रुपये, हे 35,000 कोटी रुपये गेले कुठे आणि चालले कुठे? खास करून या नाशिककरांना या खड्डेमुक्त कधी होणार हेच आम्हाला हे प्रश्न विचारता आहे। आंदोलन करतात आपण, या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाते, काय भावना आहे नेमकी? मी तुम्हाला गेल्या काही दिवसापासून आमची संघटना ही नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरते। काल 4था मृत्यू झाला आहे कोतकर म्हणून एक सामान्य नागरिकाचा। अजूनही प्रशासन त्या कॉन्ट्रॅक्टरांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाही। निवडणुकीच्या वेळेस केलेले आश्वासन, मी आज एकच सांगतो, निवडणुकीच्या वेळेस यांना फक्त धर्म संकटात दिसतो, पण मी आज तुम्हाला सांगतो शिवसेना या नाशिककर संकटात आहे। ही शिवसेना या नाशिककरांसोबत आहे। किती बळी या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे जाणार आहे आणि आज शिवसेना ही संपूर्ण रस्त्यावर उतरेल संघटनेसहित नगरसेवकांसहित। मी तुम्हाला एक सांगतो, विशेष महासभा घेतलीच पाहिजे पण ती नगरसेवकांसाठी असेल, पण आम्ही शिवसेना जनसभा या महापालिकेच्या बाहेर घेऊ एवढा मी इशारा देतो। आपण बघतोय की या ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी पायऱ्यांवर बसून हे सगळे नगरसेवक आणि पदाधिकारी जे आहेत ते आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। महिला पदाधिकारी देखील सहभागी आहेत। ताई, नेमकी काय भावना आहे, काय सांगाल एकूण? ॲक्च्युली जे नाशिककर सर्व फेस करताय, आता प्रत्येक म्हणजे मीडिया तर आणतच आहे समोर, पण नाशिककरांचे नागरिक पण वारंवार सातत्याने आणि आम्ही वारंवार सर्व आमचे गटनेता पण, आयुक्त मॅम, महापौर मॅम, सर्वांना वारंवार बोलतो की यावरती लवकरात लवकर त्वरित निर्णय घ्या, पण यांची कामं नियोजन शून्य ठरलेले आहे आणि अधिकाऱ्यांचाही आम्ही वारंवार फॉलोअप घेतो, पण त्याच्यात ते लवकर मार्ग नाही काढत। महासभा घ्या म्हणून आम्ही वारंवार रिक्वेस्ट करतो पण काही उत्तर भेटत नाही। आपण बघतोय की या ठिकाणी या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत, त्यांनी आपल्या हातामध्ये जे दुर्दैवानं मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सगळ्या लोकांचे फोटो घेतलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाते। या सगळ्या प्रकरणानंतर आता महापालिका विशेष महासभा घेणार का आणि या सगळ्या प्रश्नावर कुठेतरी आता तोडगा निघणार का? नाशिककर एकीकडे संपूर्ण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हैराण आहेत, मृत्युमुखी पडतायत, दुसरीकडे मात्र अद्यापही या संदर्भामध्ये महासभा होत नाहीये। त्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे आता या संदर्भात नेमकी कारवाई कधी होणार, नाशिककरांची या खड्ड्यांपासून सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।